नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर बघा, आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे सोमवार आणि सोमवारची माझी सकाळची नित्य कामं जी आहेत ती चालू आहेत. बघा, उंबऱ्यावरती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि मस्त अशी देवपूजासुद्धा करून घेतली. त्यानंतर अजिबात शूट काही केलं नव्हतं. पण सकाळची वेळ आहे आणि बघू शकताय वातावरण इकडे मस्त अशी छान रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे. स्वस्तिकची रांगोळी काढली आणि त्याच्याभोवती कमळं आहेत ती छोटी छोटी काढलेली आहेत आणि सुंदर अशी पावलं आणि उंबऱ्यावरती छोटीशी जी डिझाईन काढलेली आहे. तर आजची देवपूजा साधीच आहे. फुलं जास्त नाही निघली. आज 4 ते 5च फुलं निघली आणि पांढरी फुलं काही कोणी आणूनच दिली नाहीत. त्याच्यामुळे आज देवघरामध्ये फुलं मोजकीच आहेत. पण तरीसुद्धा आपली नित्य देवपूजा ही छानच असते. तर बघा, आता आलेली आहे दिवाळी आणि दिवाळीची खरेदी चालू झालेली आहे. दिवाळीची लगबग चालू झालेली आहे घरं साफ करायची. तर घर माझं दसऱ्यामध्येच खूप छान असं मस्त डीप क्लिनिंग केलेलं होतं. त्याच्यामुळे घर अजिबात घाण नाही. पण तरीसुद्धा बेडरूम आवरली आणि कसं आहे, आता समर्थ येणार आहे 2-3 दिवसात. त्याच्यामुळे त्याची व्यवस्थित अशी रूम व्यवस्थित सेट केली. कारण आम्ही काही त्या रूममध्ये झोपत नाही. पण त्यांना आलं की त्याला ते सगळं व्यवस्थित असं जिथल्या तिथं करून ठेवलं की हे होतं. तर समर्थचं आता पेपर चालू आहे. त्याच्यामुळे समर्थ लवकरच येईल सुट्ट्यांना आणि म्हणजे 4-5 दिवसातच येईल ह्या. त्याच्यामुळे रूम वगैरे सगळी क्लीन करून घेतली. कुठं तर थोडीशी धूळ असते, खिडक्या वगैरे सगळ्या साफ करून घेतल्या. कपाटावरती, ड्रेसिंग टेबलवरती इकडे तिकडे थोडीफार धूळ साचलेली असतेच. आणि काय होतं, बेडरूममध्ये माझं जास्त लक्ष जात नाही कारण माझं हॉल आणि किचनमध्ये जास्त वावर असतो. त्याच्यामुळे हॉल आणि किचन हे रोजच्या रोज माझं डस्टिंग असतं. म्हणजे रोजच्या रोज मी साफ करत असते, पुसून घेत असते. जसं की हॉलचा टिपवाया असो, खिडक्या असो, फरशी तर रोजच्या रोजच असते. त्याच्यामुळे थोडंसं बेडरूमकडे 2-4 दिवस दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे म्हटलं समर्थ आला तर आज बेडरूम मस्त अशी क्लीन करून घेऊया. तर बेडरूमला आज साफसफाईला लागलेली आहे. बेडरूमची काही जास्त साफसफाई नाही, वरचीच आहे. पण धूळ वगैरे कुठं झालेली असेल तर ती सगळी साफ करून घ्यायची. तर इकडे पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि ते गेल्यानंतर मग मी फरशा पुसायच्या अगोदर सगळं क्लीन केलं, बेडरूम हे ते सगळं. दिवाळी आणि दसरा हे दोन्ही सण खूप ह्याचे असतात. दसऱ्याला साफसफाई खूप डीप क्लिनिंग करून सगळं घर चकाचक करावं लागतं. तर दिवाळीला इकडे फराळाची तयारी असते. दिवाळीलासुद्धा खूप कामं असतात बायकांना जेव्हा सुट्टी नसते बरं का, कुठलाही सण असो, वार असो, काही असो. तर बघा, बायका आहेत तर ही सगळी कामं आहेत. तर माझं पण तसंच चाललेलं आहे. एकटे आहे त्याच्यामुळे मग मी हळूहळू जसं मला वेळ मिळेल तसं मी सगळं करून घेत असते. तर आता दळणं वगैरे जास्त करून घेतली, म्हणजे गव्हाचं, परत ह्याचं डाळी वगैरे सगळे जे आहे ते साफ करून घेतल्या, उन्हामध्ये घातल्या आणि ऊन चांगलं पडलं होतं सकाळी म्हणून डाळी वगैरे सगळ्या उन्हामध्ये घातल्या, गहू घातलं आणि थोडेसे नीट केले. म्हणजे एक दीड पायली दळून आणायचं अशा हिशोबाने नीट केलेले आहेत. आता इकडं पुण्याला असताना 10 किलो, 5 किलो, 15 किलो असं म्हणतात. पण इकडं पायली, आदली पायली, दीड पायली असं असतं, 2 पायले, म्हणजे अशा प्रकारे दळून आणतात. कारण ते गिरण्यांमध्ये किलोवर दळण हे होत नाही, घेत नाहीत. ते म्हणतात किती पायली आहे असं विचारतात. म्हणून त्याच हिशोबाने आपल्याला शेराने दळण करावं लागतं. तर इकडे बेडरूम घेतलेली आहे बघा आता साफ करायला. हे आहे समर्थाचं पोलीस भरतीचं पुस्तक. तर त्याचा तो अभ्यास चालू असतो, त्याच्यामुळे हे पुस्तक इथं आहे ते तुम्हाला दाखवते. आणि बऱ्याच वेळा मला असं कमेंटमध्ये सुद्धा विचारलं होतं कोणी की समर्थ काय करतोय. तर त्याचं स्वप्न जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. पण कसं आहे, आणखीन त्याला टाईम आहे व्हायला, पण ते तुम्हाला तुमच्याशी थोडंसं शेअर केलं. तर इकडे बघा सगळं बेडवरती धूळ म्हणजे जास्त नव्हती, पण तिथं सामान बरंच पडलेलं होतं. म्हणजे त्याचं काही आला की तो ठेवतो, आत्ताच गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं काही ना काही चालूच असतं, ठेवणं, इथं ठेव तिथं ठेव. त्याच्यामुळे हे सगळं असं होतं. त्याच्यामुळे थोडाफार राडा होतोच बेडरूममध्ये. तर तो सगळा क्लीन करून घेतला. तसंच सगळ्या खिडक्यांवरती वगैरे सगळीकडे हात मारून घेतले. आणि बेडशीट मात्र मी चेंज करणार नाही. बेडशीट काय होतं, तो आल्यानंतरच बेडशीट चेंज करायचं. कारण काय होतं, आत्तापासून जर बेडशीट टाकून ठेवलं, हेच बेडशीट ठेवलेलं आहे मी, कारण ह्याच्यावरती काही कोण झोपत नाही, काही नाही. पण आतापासून जर आपण बेडशीट टाकून ठेवलं तर ते बेडशीट धुळीनेच घाण होतं. त्याच्यामुळे
मी काय बेडशीट वगैरे चेंज केलेलं नाही, बेडशीट तेच ठेवलं आहे. म्हटलं तो आला की त्या दिवशी लगेच आपल्याला चेंज करता येतं, त्याच्यामुळे चेंज केलेलं नाही. पोरं यायची म्हणली की आयांची बघा किती तयारी असते. मुलं यायची म्हटले की मुलांना सगळं जिथल्या तिथं असायला हवं, हे आईची सगळ्यात जास्त आईची मिठी असते. आणि पप्पांची कशी असते, आमच्यात ह्यांचा तर खूप समर्थवरती जीव आहे. पप्पांची काय तयारी असते की समर्थला हे आवडतं, खाण्यापिण्याचे खूप असतात, हे आणून ठेवावं, ते आणून ठेवावं, समर्थला हे आवडतं, समर्थला ते आवडतं, असं त्यांचं असतं. माझं फक्त करून घालायचं काम असतं, पण जास्त करून त्यांचं हे असतं. मग त्याच्या आवडीनिवडी जपायचं. आईवडिलांचं खरंच मुलांच्या बाबतीत आईवडिलांचं तसंच असतं. तर कपाटसुद्धा वरच्यावर वगैरे सगळं पुसतच असते मी. 8 दिवसाला 4 दिवसाला हे चालूच असतं काम. पण कपाटावरती काय होते, काचांवरती थोडीशी स्पेशली मीच काय करते माहिती आहे का, इथं मला सवय लागलेली आहे ना थोड्याशा टिकल्या वगैरे लावायची, त्याच्यामुळे ते ओरडतात मला, नेहमी तुझ्या कपाटाला टिकल्या असतात म्हणतात. काय होतं, आपण थोडंसं संध्याकाळी फ्रेश झालो की आपण टिकली काढतो आणि तिथं चिटकवतो, दुसरी टिकली लावतो, असं होतं. त्याच्यामुळे आणि हे ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं आवरून घेतला, पुसून घेतला आणि ज्याच्या त्याचं सामान ज्या त्या जागेवर लावून ठेवलं. काय होतं, परत इथं सापडलं नाही, हे सापडत नाही, ते सापडत नाही, असं होतं. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जिथल्या तिथंच ठेवलेल्या असतात. जसे की ज्यांचे प्रत्येकाचे टॉवेल असतील, मेकअपचं असेल, काय सगळं, तर हे सगळं असं ते आपल्या आपल्या जागेवर ठेवलं की बरोबर त्यांचे ते आपापलं घेत असतात. तर ह्या चौकटीसुद्धा, हे मार्बल बघा खूप महत्त्वाचं आहे. ह्या मार्बलला मात्र रोज फरशी पुसताना ह्या मार्बलला हात लावावाच लागतो. काळं मार्बल आहे, चकाचक, इतकं सहज पुसलं तर इतकं छान दिसतं. त्याच्यामुळे मी रोजच्या रोज ह्या मार्बलला जे आहेत ना, म्हणजे घरात जेवढ्या आपल्या चौकट्या आहेत मार्बलच्या, सगळ्या चौकटींना व्यवस्थित असं रोज फरशी पुसताना पुसूनच घेत असते मी. तर बघा तुम्हाला मी फायनल बेडरूम दाखवते. फक्त मी नुसती वरच्यावर पुसापुशी केलेली आहे, म्हणजे वरच्यावर थोडीशी क्लिनिंग केलेली आहे. तर बघू शकता लगेचच्या लगेच बघा आपल्या बेडरूमचा लूक कसा झालेला आहे. तर असं होतं, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, हे जे आहे वाक्य ते खरंच आहे बघा. म्हणूनच आपलं घर जे आहे ते नेहमी टापटीप असावं आणि नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि माझा तर तो खरंच आवडीचा भाग आहे. मला घर चकाचक करायला खूप म्हणजे खूप आवडतं. तर बघा आता ऊन छान पडलं आहे आणि 4-5 किलो डाळ आहे. म्हणजे डाळ जास्तच आहे, पण आता सध्या म्हणलं 4-5 किलो चांगलं असं ऊन पडलं कडकडीत, तर दळून आणण्यासाठी मस्त असे ऊन बी पडले. आणि म्हटलं चला आता निम्म्यात ऊन आलं आहे आणि दिवसभर ऊन राहतं इथं, तर म्हटलं की डाळ बी उन्हात घालावी. आणि गहूसुद्धा आता दळायच्यात भरपूर, जरा जास्तीचं दळण दळायचं आहे. तर म्हटलं गव्हाचं दळण वगैरे मस्त इथं बसूनच करावं आणि डाळ पण तोपर्यंत चांगली शेकते, म्हणजे डाळ आणि गहू दळता येतील. तर बघा असं आज काही पाऊस नाही, पण पावसाचं वातावरण दिसतंय, पण ऊन तर पडलं आहे. त्यामुळं दळण वगैरे करून घेते इथंच बसून मस्तपैकी. चांगलं ऊन पडलं आहे म्हणून म्हटलं, कडकडीत ऊन असं पडलं आहे. हे म्हणले की गावाकडून गिरणी आणतो, त्यांच्या कामगाराची गिरणी आहे, गाडीत टाकून गिरणी आणतो, सगळे दळणं वगैरे दळतो आणि परत गिरणी त्यांची महागारी देऊया. अशी छोटीशी गिरणी आहे आणि माझी गिरणी आहे पण चालतच नाही आहे. इथं आमच्यात थोडासा प्रॉब्लेम झाला आहे गिरणीला, म्हणून ते म्हणले की आहे त्यांच्या कामावरच्या मुलाची गिरणी, तर ती गिरणी गाडीत घेऊन येतो आणि मग तू सगळी दळण वगैरे करून ठेव, म्हणजे तयारी करून ठेव, वाळवून वगैरे ठेव, म्हणजे आपली लगेच पटापटा व्यवस्थित अशी पटकन गिरणी आली की लगेच दळून टाकता येतील सगळी दळणं. म्हणून छान कडकडीत ऊन पडलं आहे म्हणून मी बघा दळणं केली, इथं बसून थोडंसं दळण केलं आणि त्यानंतर परत थोडंसं पडावं म्हटलं, तर ऊन होतं इतकं कडकडीत आणि उन्हातच मोठा पाऊस आला. मग मी कपडे भिजू दिले, म्हणलं जाऊ दे आता कपडे भिजले तरी चालतील, पण गहू पटापटा म्हणजे सरकवून घेतले. अलीकडे गहू भिजले नाहीत, पण अलीकडे सरकवून घेतले. तर खूप ऊन होतं, असं वाटलं पण नव्हतं पाऊस येईल, पण आता काही सांगता येत नाही. परतीचे पाऊस आहेत ना, कधीही पडायला लागलेले आहेत. तर इकडे थोडेसे गहू आहेत ना, हे सगळे गहू जे आहेत ते मी नीट केलेलेच आहेत, पण काय होतं खूप दिवस झाले नीट करून की तरीसुद्धा एकदा त्यांना चाळावंच लागतं. किडे वगैरे कुठं कुठं असतात, होतात किडे, तर आमच्या घरात मग कशातच नाही आहेत, कुठल्याच धान्यात नाही आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. पण तरीसुद्धा एकदा चाळणी आपल्याला मारावीच लागते दळण करायचं म्हटलं की. हे सगळे गहू नीट करून पाकडून ठेवलेले होते, आई आली होती त्याच वेळेस.
आई आली की मला पाकुडायचं वगैरे काही काम असेल तर ते सगळं करून देते, कारण मला ते सुपाने पाकडता वगैरे येत नाही, ते कसं पाकडायचं. त्याच्यामुळे मी प्रयत्न केला पण मला ते येतच नाही, त्याच्यामुळे मी त्याच्या नादालाच लागत नाही. आई आली की मला ते काय असतील, डाळी असेल, गहू असेल, ज्वारी असेल, ती मला सगळी पाकडून वगैरे देत असते नेहमी. आणि ज्यावेळेस मग दळण करायचं असेल तर त्यावेळेस मी थोडंसं चाळणीनं चाळत असते आणि दळण करत असते, मग जास्त काही त्याच्यात घाण वगैरे निघत नाही. तर बघू शकता आजची छान मस्त अशी रांगोळी आणि आज पडलेलं कडकडीत असं ऊन, इतकं छान ऊन पडलेलं. आणि ही बघा डाळ सगळी घरची आहे. मध्ये आम्ही ही गिरणी घरी आणूनच केली होती. आता मी म्हटलं ना, ज्यांची गिरणी आणायची त्यांच्याच गिरणीवरती ही डाळ आमच्या घरीच इथं केलेली होती त्यांनी, घरी गिरणी आणून. तर इतकी छान मस्त डाळ पडली होती त्या गिरणीवरती. आणि हो का, मस्त असे गहूसुद्धा बघा आता कडकडीत. आता इथंच बसून मी थोडंसं चाळणीनं चाळून दळण करून घेते. थोडंसं दळण केलं आणि जेवण करून थोडंसं पडले. तर बघा ही 12ची वेळ होती, त्याच्यामुळे 12 वाजलेले होते. म्हटलं चला आता जेवण करूया. थोडंसं दळण केलं आणि जेवण केलं आणि जेवण करून जस्ट थोडंसं खाटावरती पडले होते. तर इतकं आभाळ भरून आलं आणि एक साईडलाच आभाळ होतं म्हटलं, आणि ऊन पण होतं. म्हटलं नाही येणार पाऊस, आणि त्यानंतर थोड्या वेळाने उन्हातच एवढा मोठा पाऊस आला की बघा, पावसाने तुम्हाला पुढे मी दाखवेनच किती राडा करून ठेवलेला आहे. आता हे परतीचे पाऊस असतात, त्याच्यामुळे ह्या पावसाची काहीच गॅरंटी नसते. आता एवढं बघा, तुम्ही बघू शकताय ऊन दिसतंय ना तुम्हाला समोर, तर उन्हामध्येच एवढा मोठा पाऊस आला, अक्षरशः रस्त्यावरती पाणी. आणि आमच्या टेरेसचं पाणी बघा किती वाहतंय. कपडेसुद्धा माझी भिजून गेली. म्हटलं कपडे भिजले तरी चालतील, कारण कपडे पुन्हा वाळतील, पण गहू भिजले की त्यानंतर गहू ते खराबच होतात, म्हणजे चपात्या चांगल्या येत नाहीत त्याचे. तर असा पाऊस पडलेला आहे. गहू काही भिजले नाहीत, कारण पोर्चमध्ये इकडे काही जास्त पाऊस आला नाही. तर बघताय ना तुम्ही किती कडकडीत ऊन, आणि त्या उन्हातच एवढा मोठा पाऊस आला. गहू पटकन लगेच सरकवून घेतले, पाटी डाळीची घरात नेऊन ठेवली आणि पटकन गहू सरकवले आणि म्हटलं कपडे भिजलेत तर भिजू दे आता. सगळी कपडे वाळलेली होती, पूर्ण खडखडीत वाळलेली होती. पण अचानक मी झोपले होते आणि थोडासा डोळा लागला मला, तर हा उद्योग झाला. आणि ऊन बघा किती पडलेलं आहे. असा कधी माझ्याकडून निष्काळजीपणा होत नाही, पण पहिलीच वेळ होती. ऊन इतकं छान पडले म्हणून मी डाळ आणि गहू उन्हात घातले आणि असा उद्योग झाला. पण गहू काही भिजलेले नाहीत, त्याच्यामुळे डाळीचं तर मी पहिलं लगेच आवाज आला पावसाचा की मी पहिली डाळीची पाटी घरात ठेवली आणि त्यानंतर गहू पटकन झाडूनच गोळा केले. म्हणलं असू दे, काही होत नाही. झाडूनच पटापटा गोळा करून घेतले आणि त्यानंतर पाऊस इकडे चालू झाला आणि गहू काढायचे होते म्हणून कपडे भिजू दिले. म्हटलं जाऊ दे, कपडे भिजले तर भिजले, पण गहू महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे गहूच काढत बसले मी. आणि दळण केलेले गहूमध्ये इकडे पाटीमध्ये ओतून ठेवले. तर बघा, अशी होती फजिती आपली कधी कधी. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.